नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरीनाथ धामणे, MA सेट, केटेचम कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. आज आपण राजकीय समाजशास्त्र या विषयामधील बौद्धिक आधार या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. आपण कार्ल मार्क्सचे आतापर्यंत बऱ्यापैकी सगळ्याच विचारांचा अभ्यास केलेला आहे. आता या लेक्चरमध्ये आपण मार्क्सच्या विचारांचं मूल्यांकन करणार आहोत. कार्ल मार्क्सचे लिखाण हे एका विशिष्ट पद्धतीशास्त्राद्वारे समृद्ध झालेले दिसून येते. मार्क्सने प्रामुख्याने द्वंद्वात्मक पद्धतीचा वापर केला आहे. ही पद्धत मार्क्सने हेगेलपासून स्वीकारली असली तरी त्याचा वेगळ्या संदर्भात वापर करून घेतलेला दिसून येतो. तसेच त्याने समाजव्यवस्थेचा विकास होण्यासाठीची काही तत्वे देखील स्पष्ट केली आहेत. त्यास तो द्वंद्वात्मक भौतिकवाद असे संबोधतो. मार्क्सने या पद्धतीचा वापर करून आपले संपूर्ण विचार मांडलेले आहेत. त्याच्या लिखाणावर कायद्यांचा देखील प्रभाव होता. विद्यार्थी दशेत त्याने कायद्यांचा अभ्यास केल्यामुळे त्याच्यावर कायद्याचा प्रभाव पडलेला जाणवतो. त्यामुळे मार्क्सच्या पद्धतीशास्त्राचा आढावा घेणं योग्य ठरेल. मार्क्सचे पद्धतीशास्त्र हे द्वंद्वात्मक पद्धती किंवा विरोध विकासवाद, भौतिकवादाची तत्वे व कायदे याद्वारे समृद्ध झालेले आहे. पुढील मुद्द्यांच्या आधारे आपण कार्ल मार्क्सच्या या पद्धतीशास्त्राचा आढावा घेऊ शकतो. त्यात पहिला मुद्दा येतो विरोध विकासवाद. मार्क्सने आपल्या पद्धतीशास्त्रात विरोध विकासवादाच्या तत्वाचा वापर करून घेतलेला दिसतो. त्याने ही कल्पना हेगेलकडून घेतली असली तरी ती वेगळ्या अर्थाने वापरली आहे. विरोध विकासवादात त्याने पुढील तत्वांचा समावेश केला आहे: वाद, प्रतिवाद, संवाद आणि विरोध विकासवादातील सातत्य. त्यापैकी पहिला जो आहे वाद, हेगेलने विचार किंवा चेतना या तत्वास संपूर्ण सृष्टीचे सार तत्व मानले होते. मार्क्सने पदार्थ किंवा आर्थिक घटक यांना संपूर्ण सृष्टीचे सार तत्व मानले आहे. यानुसार विकासाच्या प्रक्रियेत प्रथम एक भौतिक घटक अस्तित्वात येतो. तो संपूर्ण बदलांचा प्रेरणास्रोत असतो. त्यास मार्क्सने वाद असे संबोधले आहे. दुसरा आहे प्रतिवाद. प्रतिवाद हा प्रामुख्याने वादास विरोध करण्यातून समोर येतो. म्हणजे एका घटकास विरोध करण्यासाठी त्याच्या विरोधी भूमिका घेणारा दुसरा घटक अस्तित्वात येत असतो. यातूनच त्या दोन्ही घटकांमध्ये संघर्ष निर्माण होण्यास सुरुवात होत असते. मार्क्स या संघर्षास समाज विकासाच्या दृष्टीने आवश्यक व उपयोगी मानतो. तिसरा पॉइंट येतो संवाद. वाद आणि प्रतिवाद यामध्ये समन्वय घडवून आणण्याची प्रक्रिया म्हणजे संवाद होय. यात वाद आणि प्रतिवाद यातील संघर्षातून अनिष्ट गोष्टी नष्ट होतात व एक नवीन घटक निर्माण होतो. यास मार्क्सने संवाद मानले आहे. हा घटक विकास प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण घटक असतो. त्यामुळे तो विकास प्रक्रियेस अधिक
पुढे घेऊन जाणारा असतो. चौथा मुद्दा आहे तो विरोध विकासातील सातत्य. विरोध विकासवादाच्या प्रक्रियेत निरंतर सातत्य असलेलं दिसून येतं. म्हणजेच वादास विरोध करणारा प्रतिवाद समोर येतो. या संघर्षातून संवादाची निर्मिती होते. मात्र त्यातून विरोध विकासवाद संपत नाही, तर या संवादास विरोध करणारा दुसरा प्रतिवाद समोर येतो व संघर्ष कायम राहतो. मार्क्सने आर्थिक घटक किंवा भौतिक घटकातील ही विरोध विकासाची प्रक्रिया निरंतर स्वरूपाची असलेली मानली आहे. तिच्यात सातत्य असते, ती खंडित होत नाही आणि यातूनच समाज व्यवस्था विकास प्रक्रियेच्या दिशेने सतत पुढे जात असतात. कार्ल मार्क्सने हेगेल प्रणीत द्वंद्वात्मक प्रक्रिया किंवा विरोध विकासवादाच्या तत्वाचा वापर करून घेत सृष्टीच्या विकासाची तत्वे स्पष्ट केली आहेत आणि ही तत्वे पुढील प्रमाणे आहेत. कार्ल मार्क्सच्या मतानुसार अनेक समाजामध्ये विरोध हा विकासाच्या नियमांना अनुसरून परिवर्तित होत असतो आणि हे परिवर्तन जिवंत समाजाचं लक्षण आहे. समाजाचा जो परिवर्तनाचा नियम आहे तो आर्थिक घटक किंवा भौतिक पदार्थ यातील परिवर्तन हे संपूर्ण समाज परिवर्तनाची दिशा अधोरेखित करत असते. समाजातील प्रचलित उत्पादन पद्धती ही समाज परिवर्तनाची दिशा ठरवित असते. यानुसार उत्पादन पद्धतीतील बदल हे उत्पादन संबंधांना देखील बदलण्यास कारणीभूत ठरतं. याशिवाय मार्क्स मते समाजाचा जो विकास आहे तो निश्चित दिशेने होतो आणि त्यानुसार समाजाच्या विकासाचे काही ठराविक नियम आहेत. समाज व्यवस्थेमध्ये जे परिवर्तन घडून येतं ते संख्यात्मक पण असते आणि गुणात्मक पण असते. त्यामुळे कार्ल मार्क्सने परिवर्तनाचे तत्वज्ञान स्पष्ट करताना त्यास भौतिकवादी विरोध असे संबोधले आहे. भौतिकवादी विरोध विकासवादात समाजातील भौतिक जीवनात निसर्ग, भौगोलिक गतिमत्व, त्याच्यानंतर लोकसंख्या, लोकसंख्येची घनता इत्यादी वास्तव घटकांचा समावेश होतो. भौतिक जगाचा विकास हा या जगातील परस्पर विरोधी घटकांच्या संयोगातून होत असतो. परस्पर विरोधी शक्तीचे अस्तित्व आणि त्यातून होणारा विकास हे परिवर्तनाचे मूलभूत तत्व असल्याचं कार्ल मार्क्सने म्हटलेलं आहे. कार्ल मार्क्स हा बर्लिनमध्ये असताना मार्क्सवर कायदेशास्त्राचा प्रभाव पडलेला होता. कायद्याच्या अभ्यासासाठी बर्लिन विद्यापीठात दाखल झालेला मार्क्स विधी शाखेतील सॅव्हिग्नी व गान्स या दोन प्राध्यापकांच्या बऱ्याच प्रभावात आल्याचे आढळते. हा प्रभाव पुढील मुद्द्यांच्या आधारे आपण स्पष्ट करू शकतो की कायद्याच्या अभ्यासामुळे मार्क्सला सैद्धांतिक समीक्षण कसं करावं याचं ज्ञान प्राप्त झालं. याशिवाय न्यायशास्त्राबाबत ऐतिहासिक दृष्टिकोनाचा प्रभाव पडल्यामुळे मार्क्सने आपला ऐतिहासिक भौतिकवाद जो आहे तो स्पष्ट केला. नैसर्गिक कायद्यांचा प्रभाव देखील मार्क्सवर होता. त्यामुळे मार्क्सने मानवी सामर्थ्यावरील नैसर्गिक शक्तीची बंधनं जी आहेत ती स्पष्ट केली. याशिवाय कायद्यांचं ज्ञान जे आहे त्या ज्ञानामुळे मार्क्सला श्रमिक वर्गाच्या होणाऱ्या आर्थिक शोषणाचे सैद्धांतिक आधार मांडता आले. हेगेलवादी विचारवंतांच्या प्रभावाखाली आल्यामुळे मार्क्सने कायद्याचा अभ्यास जो आहे तो अर्ध्यातच सोडून दिला. अशा पद्धतीने मार्क्सच्या कायदे आणि पद्धतीशास्त्र याच्यामध्ये सुद्धा आपल्याला संबंध दिसून येतो. मार्क्स यांच्या विचारांचे
मूल्यांकन. मार्क्स अमर आहे. आधुनिक राजकीय विचारवंतात मार्क्सचे स्थान असामान्य आणि विशेष उल्लेखनीय आहे. मार्क्सच्या निधनानंतर एवढा काळ लोटला तरी त्याच्या एवढा विवाद्य राजकीय विचारक दुसरा नाही. यावरून त्यांची महानता लक्षात येते. आपल्या आवश्यक प्राथमिक गरजा अन्न, वस्त्र व निवारा या पूर्ण केल्याशिवाय मानवाला राजकारण किंवा धर्मकारण करता येत नाही. साहित्य आणि कलांचा विकासही करता येत नाही. हे कटू सत्य त्याने मांडून मानवजातीवर मोठे उपकार केले. त्यामुळे जिथे जिथे गरिबी आणि शोषण आहे त्या ठिकाणी मार्क्स अमर आहे. मार्क्सच्या विचारांचे विविधांगी मोठेपण. मार्क्सची विधाने तर्कशुद्ध, स्पष्ट आणि अर्थपूर्ण आहेत. त्याच्या विचारामुळे बुजर्वा वर्गाविषयीचा म्हणजेच जे परंपरावादी परिवर्तन नको असणारे आहेत असा जो वर्ग आहे त्या वर्गाविषयीचा द्वेष जो आहे तो मोठ्या प्रमाणावर उफाळून आला. सामाजिक न्यायाबद्दल आस्था आणि गरीब शोषितांबद्दलची कणव हे मार्क्सच्या विचारांचं वैशिष्ट्य आहे. मार्क्सचे मोठेपण विविधांगी आहे. साम्यवादी लोकांसाठी तो एक महान द्रष्टा आहे. भांडवलदार आणि बुजर्वा वर्गाच्या दृष्टीने तो जास्तीत जास्त त्रासदायक होता. त्याने जगाला एवढं मूल्यवान तत्वज्ञान दिले की त्यामुळे जगाचा चेहराच बदलून टाकला. त्यामुळे कामगारांच्या चळवळीला सैद्धांतिक स्वरूप प्राप्त झाले. समाजवादाला शास्त्रीय अधिष्ठान दिले. मार्क्सच्या आधी अनेक विचारवंतांनी समाजवाद आणि समाजवादी सिद्धांत सांगितला होता, पण समाजवादाला शास्त्रीय अधिष्ठान आणि स्वरूप मार्क्सनेच प्राप्त करून दिले. मार्क्सचा शास्त्रीय समाजवाद बुद्धिनिष्ठ आहे. मानवी जीवनात संपत्तीला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. हे मार्क्सने सर्वप्रथम हेरले. मार्क्सने व्यावहारिक दृष्टिकोनातून आपल्या सिद्धांताचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. त्याने अशा व्यवस्थेचं चित्रण केलं ज्यात सर्व व्यक्तींच्या सर्व गुणांचा विकास होईल. त्यामुळे राजकीय तत्वज्ञानात मार्क्सचे स्थान सर्वश्रेष्ठ आणि चिरंतन स्वरूपाचे आहे. जगातील वास्तवतेचे दर्शन मार्क्सच्या विचारांनी घडविले. धर्माला त्याने आपल्या सिद्धांतात स्थान दिले नाही. तो धर्माला अफूच्या नशेप्रमाणे मानतो. धर्माच्या नावावर गरिबावर होणारे अत्याचार त्याने थांबविले. श्रमिकात नवचैतन्य आणि जागृती निर्माण केली. भांडवलदारांचे डोळे उघडले. आर्थिक धोरण निश्चित करताना मार्क्सच्या सिद्धांताकडे दुर्लक्ष करून चालत नाही. इतिहासाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन मार्क्सने दिला. भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील लोकशाही भ्रामक समतेचा पुरस्कार करते आणि व्यवहारात मात्र अनिर्बंध स्पर्धेतून विषमतेला खत पाणी घालते. या वास्तविकतेचे दर्शन त्यांनी घडविले. आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून राजकीय समस्यांचा विचार करण्याची प्रेरणा मार्क्सने दिली. मार्क्सचे महत्त्व विरोधकांनाही मान्य आहे. मार्क्सचे राजकीय क्षेत्रातील योगदान त्याच्या समर्थकांप्रमाणेच विरोधकांनाही मान्य करणं भाग पडतं.
समर्थक आणि विरोधक या दोन्हींच्या संख्येबाबत मार्क्सचा विक्रम जगात क्वचितच कुणी मोडला असेल. मार्क्सच्या विचाराचा प्रभाव त्याच्या विरोधकांवर दिसून येतो, कारण मार्क्सचा स्वीकार आणि त्याचा प्रतिवाद केल्या वाचून राजकीय, सामाजिक आणि आर्थिक चिंतनाचे पाऊलच पुढे पडत नाही, असा मार्क्सच्या तोडीचा दुसरा विचारवंत आपल्याला दाखवता येणार नाही. मार्क्सच्या विचारांवरील आक्षेप. मार्क्सच्या विचारांमधील हा महत्त्वाचा मुद्दा आहे की मार्क्सने आपले ध्येय साध्य करण्यासाठी हिंसक मार्गाचा वापर करण्याचा विचार केला आहे. आणि त्याचं असं म्हणणं की जे बुजरवा वर्ग आहे हे राजकीय संस्था सहजासहजी आपली सत्ता सोडणार नाही आणि त्यामुळे हिंसा केल्याशिवाय कामगार वर्गांना सत्ता काबीज करता येणार नाही. पण राज्यकर्त्यांनी दडपशाही जर फार जाचक स्वरूपाची केली आणि हिंसक मार्गाचा वापर करण्याशिवाय जर दुसरा पर्याय उरला नाही तर या हिंसक मार्गाचा उपयोग व्हावा असं मार्क्सचं मत होतं. म्हणजे क्रांती दडपण्यासाठी जर हिंसक मार्गाचा उपयोग राज्यकर्त्यांनी केला तरच क्रांतिकारकांनी त्याचं उत्तर हिंसाचाराने द्यावे असं स्वरूप जे आहे ते मार्क्सच्या हिंसात्मक मार्गासंदर्भात होते. त्यानंतर मार्क्सने समाजाचे दोन वर्गातील जो विभाजनाचा सिद्धांत मांडला तो कुठेतरी चुकला, कारण मार्क्सने केलेले जे भाकीत होते ते देखील चुकले. प्रत्यक्षात त्यांनी जी मांडणी केली होती ते घडले नाही आणि याचं कारण असं आहे की मार्क्स नंतरच्या काळात समाजाचे संघटन जे आहे ते गुंतागुंतीचे झाले. एका प्रभावी मध्यम वर्गाची निर्मिती झाली. त्यामुळे समाजाला दोन वर्गाच्या चौकटीत बसवणं अशक्य आहे. मार्क्सचा भांडवलदार आणि कामगाराच्या संघर्षाचा अंदाज देखील चुकला, कारण श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब होत जातील हे व्यवहारामध्ये एवढे पण खरे ठरलेले दिसत नाही. याशिवाय कल्याणकारी राज्याच्या उदयामुळे कामगारांच्या स्थितीमध्ये सुधारणा झाली, आर्थिक विषमताही कमी होत आहे. त्यामुळे वर्ग संघर्षाची तीव्रता कल्याणकारी राज्यात होऊन राहिलेली दिसते. याचं कारण असं की प्रातिनिधिक सरकारच्या स्थापनेमुळे सरकारचे स्वरूप बहुमताच्या आधारावर निर्धन नागरिकच ठरू शकतात, कारण त्यांची संख्या जास्त असते. समाजात तंत्रज्ञ, कुशल कामगार, अकुशल कामगार, व्यवस्थापनामध्ये तज्ज्ञ अशी जी लोक आहेत त्यांचे नवीन गट निर्माण झाले. हे गट एकमेकांपासून विभक्त होण्याऐवजी एकमेकांमध्ये मिसळत आहेत. कामगारांना चांगले वेतन प्राप्त होत असल्यामुळे कामगाराची स्थिती कल्याणकारी राज्य सुधारत आहे. त्यामुळे कामगाराची स्थिती खूपच खराब होईल हे मार्क्सचं भाकीत जे आहे ते देखील चुकलेले आहे. मार्क्सचे काही अंदाज चुकले, त्यामुळे मार्क्सचे विचार कालबाह्य झाले आहे असं म्हणता येत नाही. आज रशियामध्ये जी रशियातल्या क्रांतीचं जे आपण वर्णन करतो किंवा रशियामध्ये जे परिवर्तन झालं त्यामुळे मार्क्सचं तत्वज्ञान निरुपयोगी ठरतं असं म्हणता येत नाही, कारण जोपर्यंत गरिबी, बेरोजगारी, उपासमार, शोषण आहे तोपर्यंत मार्क्सचे विचार कधीच कालबाह्य होऊ शकत नाही. लोकशाही हा कार्ल मार्क्सचा आर्थिक, सामाजिक आणि राजकीय विचाराचा आत्मा आहे. कोणत्याही प्रकारच्या हुकुमशाहीला त्यामध्ये स्थान नाही. कामगारांची हुकुमशाही हा संक्रमणाचा काळ आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे. शेवटी क्रांती ही बहुसंख्याकांची अल्पसंख्याकांविरुद्ध असेल असं मार्क्सचं मत आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत माणसाच्या मनात निर्माण झालेली विरक्तीची भावना, मानवी संबंधात निर्माण होत असलेला दुरावा, अमानुषता, कौर्य, माणसाचे होत असलेले आर्थिक, सामाजिक व राजकीय शोषण
हे दोष दूर करावायचे असतील तर भांडवलशाही नष्ट करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि हे मार्क्सचे विचार जे आहेत ते चिरंतन आहेत.